अन्नपूर्णेश्वरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी सुजाता। या ठिकाणी मी तुम्हाला आज झणझणीत दही बैंगन भरताची रेसिपी दाखवणार आहे। तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी तुम्हाला आज दही बैंगन भरता दाखवणार आहे। त्याच्यासाठी एक मोठं वांग घेतलेलं आहे मी आणि ते गॅसवर आता चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला। या ठिकाणी आता आपलं हे वांग चांगलं भाजून मी घेतलेलं आहे। बघा हे नाईफ आत जाते म्हणजे व्यवस्थित शिजलेलं आहे। तर या ठिकाणी आपण भाजून घेतलेलं जे वांग होतं ते मी आता त्याची वरची साल काढून हे चांगलं मॅश करून घेतलेलं आहे। तर आता आपण फोडणी टाकूया। तर या ठिकाणी आपण 2 चमचे तेल घेऊया। तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे। थोडे जिरे घालूया पहिले। बारीक चिरलेला कांदा आहे तो पहिला परतून घ्यायचा आपल्याला गुलाबी होईपर्यंत। तर आता हा गुलाबी आपला कांदा झालेला आहे परतून। त्याच्यामध्ये 1 चमचा आपण आपल्या तिखट कसं आपल्याला हवं आहे असं आपण घालायचं। मिरचीचा ठेचा आहे हा। चव अतिशय छान होते। तर आता हे 2 टोमॅटो आहेत ते पण घालून घेऊया। तर अशा प्रकारे आपण त्याला आता चांगलं सॉफ्ट होईपर्यंत करून घेतलेलं आहे। त्याच्यात आता आपण ड्राय मसाले घालूया। आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर, कारण आपण त्याच्यात ठेचा पण घातलेला आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता। थोडीशी हळद, धना पूड, आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची। चांगलं त्याला मिक्स करूया। तर आपला हा दही बैंगन भरता आहे त्याच्यामुळे दही 1 वाटीभर घालायचं आपण आणि चांगलं त्याला आता परतून घ्यायचं। ह्याच्यात अजून आपण नमक घातलेलं नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेल कसं आलेलं आहे वरती। तर आता आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण बैंगन मॅश करून घेतलेलं ते घालूया आणि चांगलं त्याला आता हलवून घ्यायचं आपल्याला। तर अशा पद्धतीने त्याला सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि ह्या टायमिंगला आता चवीपुरतं आपल्याला नमक घालून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं असंच ठेवायचं आणि आपला आता दही भरता तयार आहे। तर या ठिकाणी आता आपण 5 मिनिटं ह्याला ठेवलेलं चांगलं परतून घेण्यासाठी, मसाले लागण्यासाठी। त्याच्यात आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि आता त्याला प्लेटमध्ये आपण सर्व करूया। तर या ठिकाणी आपली झणझणीत दही बैंगन भरताची रेसिपी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर का ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।